नमस्कार. काल पार पडलेल्या शेलू येथील बिनजोडच्या शर्यतीमध्ये बकासूर आणि राजा यांची हार कशामुळे झालेली आहे त्याच्या मी आपणास 2 क्लिप दाखवत आहे. ह्या क्लिप आपण पाहिल्या तर कोणत्याही गाडीची हार ही होऊ शकते. तर मित्रांनो, सुनील मोरे यांनी लाईव्हमध्ये सांगितलेले आहे की बकासूर आणि जे काही टॉपचे बैल आहेत यांच्या शर्यती या पूर्णतः भारतासह 14 देशांमध्ये पाहिल्या जातात आणि एवढ्या मोठ्या प्रसिद्ध असलेल्या या बैलगाडा शर्यतीमध्ये आपण जर असे वागत असाल तर कोणत्याही गाडीची हार होऊ शकते. या बिनजोडच्या पाठीवर ज्या वेळेला गाड्या सुटल्या त्यावेळेला पब्लिकने अक्षरशः राजाच्या साईडला अडथळा निर्माण केला आणि त्यामुळे राजाचा वेग कमी झाला. हे एक मुख्य कारण आपण पाहू शकता. त्या क्षणाला बकासूर आणि राजाच्या गाडीला पब्लिकने अडथळा निर्माण केलेला हे एक कारण यामागे आहे. आणि दुसरे कारण म्हणजेच सीमारेषेच्या लगत असलेल्या एका व्यक्तीने दोरी खेचून धरली होती. त्या व्यक्तीला एका कार्यकर्त्याने पकडून मारले आहे सुद्धा, हे आपण येथे पाहू शकता. दोरी खेचणाऱ्या त्या व्यक्तीला पकडले आहे पहा, हाच तो व्यक्ती. आणि अशा प्रकारे बकासूर आणि राजाच्या गाडीला या कारणांमुळे हार पत्करावी लागली आहे. मित्रांनो, बकासूर आणि इतर सर्व काही बैल हे आपल्या सर्वांच्याच एकदम लोकप्रियतेचे आहेत आणि आपण जर असे अडथळा निर्माण करून त्यांच्यावर दबाव आणून त्यांना हरवणे भाग पाडत असाल तर त्याचा काही एक उपयोग नाही. मित्रांनो, बैलगाडा क्षेत्रामधील घडामोडी अशाच पाहण्यासाठी आणि विशेष माहितीसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद, नमस्कार.